नमस्कार प्रेक्षक हो. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेट घेत आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानातून उठलेला आवाज आता संपूर्ण राज्यात घुमतो आहे. मनोज जरांगे यांचा उपोषण आज तिसऱ्या दिवशी पोहोचला आहे. पण या आंदोलनाला बळ देणारे खरे साथीदार आहेत समाजसेवक सुनील विष्णू चिलप, जे रात्रंदिवस आंदोलनकर्त्यांच्या सोबत उभे राहून त्यांची काळजी घेत आहेत. खांदा कॉलनी, नवी पनवेल इथून जोडलेले समाजसेवक सुनील विष्णू चिलप रोज शेकडो आंदोलनकर्त्यांना राहण्याची, झोपण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देत आहेत. एवढंच नाही तर रात्री उशिरा बस स्थानकांवर आणि रस्त्यावर जाऊन आंदोलनकर्त्यांच्या अडचणी स्वतः ऐकतात आणि तत्काळ सोय करतात. त्यामुळेच दूरदूरवरून आलेले लोक आज त्यांचे आभार मानत आहेत आणि आंदोलन अधिक जोमानं पुढे नेत आहेत. या आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. सरकारने जरांगेंना चर्चेचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी तो ठाम नाकारला. अशा परिस्थितीत आंदोलन किती काळ चालेल हे सांगता येणार नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे की समाजसेवक सुनील विष्णू चिलप हे आंदोलनाची खरी पाठराखण करत आहेत. लोक म्हणतात जरांगे यांची लढाई जनतेला ताकद देत आहे, पण खरा आधार आहे सुनील चिलप यांसारख्या समाजसेवकांचा, ज्यांनी मानवतेची खरी सेवा दाखवून दिली आहे. तर प्रेक्षक हो, राजकारणाच्या वादळात हे आंदोलन पुढे सरकत असताना समाजसेवक सुनील चिलप यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की खरी ताकद म्हणजे एकता आणि सेवा. सर, माझं नाव अशोक रामप्रकाश पडुळे. मी बीडवरून आलो आहे आणि मुंबईत आलोय जरांगे पाटलांच्या आव्हानानुसार. इथं जो आलो तर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणारच नाही. 1 महिना लागू, 2 महिने लागू, या किती पण लागू, जोपर्यंत टाईम लागेल तोपर्यंत इथं आम्ही थांबणार. बरं, इथं तुमची आता जी सुविधा केलेली आहे ते आपल्या मराठा बांधवांनीच केलेली आहे. म्हणजे व्यवस्थित आहे का? सगळं व्यवस्थित. इथून बीडवरून निघल्यापासून इथंपर्यंत कोणत्याही गोष्टीची कमी आलीच नाही. गाडीचा खर्च असू द्या, गाडी पंक्चर होऊ द्या, कुठंच काही प्रॉब्लेमच आला नाही. अच्छा, म्हणजे सर्व ठिकाणी सपोर्ट करत होते. म्हणजे आपल्याला आता इथून जे आपण गावाकडून जे आलोय, जे घेऊन जायचंय ते म्हणजे फक्त आणि फक्त आरक्षण, ओबीसी मधूनच आणि आरक्षणच घेऊन जायचं. आणि तेच आपल्या लेकराबाळांच्या भविष्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे.